जामखेडमध्ये जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन आणि कोठारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या अवयवदान, देहदान आणि नेत्रदान अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे। या अभियानातील 499वा देहदान संकल्प फॉर्म ॲडव्होकेट महारुद्र नागरगोजे यांच्या वतीने भरण्यात आलाय। यावेळी सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे। हरिभक्त परायण ॲडव्होकेट महारुद्र नरहरी नागरगोजे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला। वकिली व्यवसायासोबतच कीर्तन, प्रवचन, वृक्षारोपण अशा सामाजिक कामांमध्ये सक्रिय असणाऱ्या नागरगोजे यांनी जामखेड येथील कोठारी प्रतिष्ठानच्या कार्यालयात हा फॉर्म भरला। यावेळी नागरगोजे म्हणाले, माणूस मेल्यानंतर राख होण्यापेक्षा देह दुसऱ्यांच्या कामी यावा। माझ्या देहापासून अनेक डॉक्टर घडतील, अनेक लोकांचे प्राण वाचतील, यातच मला खरे समाधान आहे। या प्रसंगी उपस्थित प्राध्यापक धनंजय भोसले यांनी नागरगोजे यांचा संकल्प समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले, तर सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी माहिती दिली की आतापर्यंत 499 देहदान फॉर्म भरले असून त्यापैकी 22 जणांचे अवयव आणि नेत्रदान यशस्वी झाले आहेत। या कार्याला डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे चेअरमन डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, डॉक्टर अभिजित दिवटे, डॉक्टर सुनील भस्के आणि डॉक्टर सुधीर पवार यांचे सहकार्य लाभत आहे। या अभियानामुळे देहदान हीच खरी दानशूरता हा संदेश प्रभावीपणे पोहोचत असून अधिकाधिक नागरिक या सामाजिक कार्यात सहभागी होत आहेत। रामकृष्ण हरी मिया बाप्पा जय हरी महारुद्र नागरगोजे इयत्ता 3री। आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे म्हणून त्याने वाढदिवसानिमित्त देहदान करायचे ठरवले। थमरे काका कोठारे यांनी आज फॉर्म भरायचे ते चालू केलेले आहे म्हणून त्यांच्याकडे माझ्या वडिलांनी फॉर्म भरलाय। आपण कुणाचा देह निघून गेला मग आपण त्याला जाळतो, राख होती द्यायची। इतकं करण्यापेक्षा आपण आपला देह दुसऱ्याला दिलेला बरं। रामकृष्ण। संजयजी कोठारी साहेब हे जामखेड येथे आपल्या जामखेड तालुक्यातील आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील जे लोक असतील की ज्यांना देहदान करायचं असेल हा उपक्रम राबवतात आणि या उपक्रमाला नेहमीच चांगला प्रतिसाद लाभतो आणि मी जवळून पाहिलेला आहे या सगळ्या गोष्टी। बरेच लोकांनी अवयवदान केले, काहींनी नेत्रदान केले आणि बऱ्याच जणांचा हट्ट असा आहे की देहदान करायचा की आजवर संजय काका कोठारेंनी 499 एवढे देहदानचे अर्ज भरून घेतलेले आहेत। त्याचबरोबर त्यातल्या काही लोकांनी देहदान सुद्धा केलेले आहेत आणि या देहदानाचा उपयोग भविष्यातील जे काही डॉक्टर होणारे जे काही विद्यार्थी आहेत की त्यांना उपयोग होतो। त्यांना चांगल्या पद्धतीने आपले वैद्यकीय शास्त्र की यामध्ये अभ्यास करता येतो आणि त्यामुळे ते स्पेशलिस्ट बनतात आणि याचा उपयोग समाजासाठी होतो। आणि काका नेहमीच हे चांगलं उपक्रम राबवतात आणि त्यांचं काम हे तर सर्व क्षेत्रांमध्ये आहे, शिक्षणामध्ये असतं, त्याचबरोबर ते ऍक्सिडेंटचे पेशंट सुद्धा म्हणजे ऍक्सिडेंट झालेल्या लोकांना सुद्धा त्यांनी आजवर हजारो लोकांना वाचवलेला आहे। आणि हा नवीन उपक्रम राबवला देहदानाचा, त्यामध्ये सुद्धा शेकडो आतापर्यंत देहदानाचे अर्ज भरून घेतले। हे काम काकांचं खूप चांगलं आहे आणि म्हणून आम्हाला सुद्धा त्यांच्यापासून प्रेरणा मिळते। आणि त्याचबरोबर अजून काही असे जे लोक आहेत समाजातील त्यांनी सुद्धा काकांकडून ही प्रेरणा घेतली आहे। तर मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांना पुढील भविष्यासाठी अजून अर्ज भरून घ्यावेत आणि जनजागृती व्हावी यासाठी शुभेच्छा देतो। नमस्कार। आज शुक्रवार दिनांक 19/9/2025 रोजी माननीय ॲडव्होकेट नागरगोजे साहेब यांचा वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त त्यांनी आज देहदानचा फॉर्म भरलेला आहे। आज आमचे 499 देहदानचे फॉर्म भरून घेतलेले आहेत। त्यापैकी 22 जणांनी देहदान केलेले आहे। कोणी अवयवदान केले, कोणी डोळेदान केले, कोणी देहदान केले। महत्वाचे म्हणजे जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड आयोजित हा कार्यक्रम आम्ही राबवत असतो। नेहमी आम्हाला या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो। धन्यवाद। आज 19/9/2025 वार शुक्रवारी आज माझा तिथीप्रमाणे वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या दिवशी मी देहदान करायचं ठरवलं। कारण की कोठारी साहेब आज अपघातामध्ये कितीतरी लोकांना मदत करून जीव वाचवण्याचं काम करतात आणि एक वेळेस पाठीमागं मी त्यांचं ऐकलं की देहदान करणं, नेत्रदान करणं, अवयवदान करणं ही किती काळाची गरज आहे आणि त्यावेळेचे त्यांचे विचार ऐकून आज मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्त माझा पूर्ण देहदान करण्याचा निर्णय घेतला आणि तसा फॉर्म मी या ठिकाणी भरून दिलेला आहे। कैलासवासी सुवालाल बंदास
भगवानदास कोठारी सामाजिक प्रतिष्ठान जामखेड यांच्या आयोजित या उपक्रमामध्ये आणि संजयजी कोठारी काका जे हा उपक्रम चालवत आहे या माध्यमातून आज मी हा देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे। बऱ्याच लोकांनी हे शरीर नासकं पुचकं शरीर आहे, कधी जाईल याचा भरवसा नाही, म्हणून आपला देह दुसऱ्याच्या उपयोगी येईल यासाठी देहदान केला पाहिजे। रामकृष्ण। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहिल्यानगर।